राज्यात महापालिकेचं बिगुल वाजलं आहे. सर्वच पक्षांकडून जोरदार तयारीला सुरुवात झाली आहे. आता आपण प्रभाग क्रमांक 11 मध्ये आलो आहोत. आपल्यासोबत शिवसेनेचे उमेदवार आहेत. दादा काय सांगाल, आज प्रचार करताय, काय लोकांच्या कशा प्रतिक्रिया येत आहेत? प्रभाग क्रमांक 11 कोथरूडमध्ये मी नितीन रामदास पवार ड मधनं उभा आहे. तशाच माझ्या वैशालीताई मराठे गेली 10 वर्ष नगरसेविका आहेत. त्या क विभागामधनं आहे. सविताताई भगत ह्या ब मधनं आहे. शिवसेनेने आम्हाला अधिकृत उमेदवारी म्हणून इथे उमेदवारी दिली. ते उमेदवारी दिल्यानंतर आम्ही ज्या प्रचारासाठी आम्ही निघालो, घरोघरी जाऊन जो प्रचार केला त्या प्रचारामध्ये आम्हाला घरगुती म्हणजे घरातला सदस्य असल्याप्रमाणे आम्हाला जो प्रतिसाद मिळाला त्याच्यातनं आम्हाला नक्कीच वाटतं की आमच्या इथे विजय नक्की होईल. आणि मुख्य नेते आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, शिवसेनेचे मुख्य नेते यांनी लाडकी बहीण हा जो उपक्रम राबवला, या उपक्रमाचा या प्रभागामध्ये जास्तीत जास्त लाडक्या बहिणींनी उपभोग केला. त्यामुळे लाडक्या बहिणी हे नक्कीच सांगतात की आम्ही इथे नक्कीच विजयाचा झेंडा फडकावल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे त्या बहिणींनी आम्हाला आश्वासन दिलं. त्याच्यामुळे आमचाही आणखी प्रचाराचा हा बुलंद आवाजासारखा आम्हाला प्रोत्साहन दिल्यामुळे आम्ही एकदम जोमाने घरोघरी जाऊन प्रचार करतोय. त्याच्यामुळे आमच्या शिवसेनेच्या तिन्ही उमेदवारांचा निश्चित विजय होणार हे नक्की. दादा, येथील लोकांशी तुम्ही संवाद साधला, त्यांची काय अशी समस्या काय इथे, तुम्ही त्या कशा सोडवणार? इथं आता सर्वसामान्य गेले 3-4 वर्ष झालं महानगरपालिकेचं प्रशासनाचं काम चालू आहे. आणि मागच्या काळामध्ये काही नगरसेवकांनी जे काही काम केलं त्याच्याबद्दल मी कुणाची उणी काढणार नाही, कुणाच्यावर टीका करणार नाही. पण मी आता फिरत असताना मी एवढं नक्की पाहिलं की लोकांना इथं लागणारे पाण्याची सुविधा आहे, ड्रेनेज लावी लागेल, काही नवीन टाकावं लागेल, त्याचप्रमाणे लाईट आहे. तसंच इथल्या मुलांना लागणारे शैक्षणिक जो उपक्रम ते राबवले पाहिजेत. हॉस्पिटलची सुविधा मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे. जी बाळासाहेब ठाकरे नावाने आम्ही तिथं मोठं हॉस्पिटल उभारण्याची तशी सूचना केली आहे. अशा प्रकारे असंख्य इथं समस्या आहे. त्या समस्याचं कसं जास्तीत जास्त आम्हाला लोकांना उपभोग करता येईल तो आम्ही जाणून घेणार. कारण की मी ह्या लोकांमधला सदस्य आहे. त्यामुळं काय अडीअडचणी ह्या मला चांगल्या माहिती आहेत. त्याच्यामुळे आम्ही नक्कीच लोकांना जास्तीत जास्त कसा फायदा होईल याचा प्रयत्न करू. ताई, वाटतं लाडक्या बहिणीचं फळ तुम्हाला पडणारे, तो तुम्हाला त्याचा भेटणारे फायदा? हो, लाडक्या बहिणीचा फायदा तर जो दादांनी केलेलं आहे ना, ते तर त्याचा फायदा शिवसेनेला भेटणारच आहे. आणि मी एवढंच बोलू शकते की मी नवीन असल्यामुळे मला एवढं काही बोलता येत नाही. पण शिवसेनेचं आम्ही तिन्ही उमेदवार सोनं केल्याशिवाय राहणारच नाही प्रभाग 11चं. आणि आम्ही निवडून तर 100% येणारच आहे, हे आम्हाला आत्मविश्वास आहे. ताई, कसा प्रतिसाद भेटतोय? लोकांशी संवाद साधला, कसा प्रतिसाद भेटतो? खूप छान प्रतिसाद आहे. कारण की 2 वेळेस नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे. 2012 आणि 2017ला काम करत असताना प्रभागातल्या बरेच समस्या सोडवल्या आहेत. रस्ते असतील, पाणी प्रश्न असेल, दवाखाने असेल, शाळेच्या संदर्भात असेल, बरेच म्हणजे 10 वर्षामध्ये जेवढं काही करता आलं तेवढं केलेलं आहे. कोविड काळामध्ये पण नागरिकांना नेहमी सहकार्याचा हात होता माझा. जे गोरगरीब जनता आहे त्यांच्याही पाठीमागे उभी राहिले. तसं सोसायटी वर्गालाही मी समान प्रमाणात कामं करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि गेल्यानंतर जेव्हा मला सांगते की तुम्हाला प्रचार करायची गरज नाहीये, तुम्ही इकडे वेळ घालवू नका, तुम्ही दुसरीकडे जा, म्हणजे तुमचं काम बोलतंय, जेव्हा हे शब्द कानावरती पडतात खरंच मनाला खूप समाधानकारक आहे. आणि हे सोसायटी वर्गामध्ये पण तेच बोललं जाते आणि स्लम मध्ये पण तेच बोललं जाते. खऱ्या अर्थाने ही काम केल्याची माझी एक पावती आहे. आणि माझं हे प्रभाग क्रमांक 11चं जे नागरिक आहेत ते जे माझं एक कुटुंब आहे, त्या कुटुंबावरती मला विश्वास आहे. माझं कुटुंब नेहमी माझ्या पाठीमागे उभं राहणार आहे आणि मी नितांत असं काम करत राहणार आहे. माझ्या जनतेचा खूप चांगला प्रतिसाद आहे आणि त्यांच्यामध्ये माझ्यामध्ये एक वेगळंच अतूट नातं आहे आणि त्या नेहमी मी ते जपण्याचा प्रयत्न करणार आहे. माझ्या माता भगिनी असतील, माझे बांधव असतील, माझे सगळे सहकारी असतील, नेहमीच माझ्या पाठीशी होते आणि नेहमीच असणार आहे. ही वैशाली मराठे आज तुमच्यामुळे पुणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून गेली. ह्याचं सगळं श्रेय मी माझ्या प्रभागातल्या नागरिकांना देते, माझ्या माता भगिनींना देते. आणि मला विश्वास आहे की ती मला पुन्हा पुणे महानगरपालिकेमध्ये पोहोचवतील, तिथं काम करायची मला संधी देतील. आणि मी इथून पुढे माझ्या नागरिकांच्या सूचनांचं पालन करणार आहे. कारण की प्रभागात फिरत असताना बरीच कामं झालेली आहेत, बरीच कामं अपूर्ण आहेत. आपल्याला माहिती आहे की एक 3 वर्षाचा गॅप आलेला आहे. त्याच्यामध्ये पण कोविडच्या आधी पण थोडीशी कामं थांबलेली होती. तरी प्रशासनाच्या माध्यमातून आपण बरीच काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण 22 ते 25 हा 3 वर्षाचा जो गॅप पडलेला आहे, जेव्हा प्रशासक राज्य होतं, बरीच कामं अशी अपूर्ण आहेत. त्या कामांना मी सर्वप्रथम प्राधान्य दिलं जाईल. ज्या
स्लम भागामध्ये ड्रेनेज लाईन खराब झालेल्या आहेत, माझ्या नागरिकांना त्याचा त्रास होतोय, ते मी सगळ्यात प्रथम आधी बदलणार आहे. ज्या ठिकाणी पाणी नाहीये आतापर्यंत गेलेलं, पाण्याचा प्रश्न तर 10 वर्षापूर्वी आम्ही बऱ्यापैकी सोडवलेला आहे, पण जिथे थोडीफार समस्या आहे तेही सोडवणार आहे. शिक्षणाच्या माध्यमातून पण मुलांच्या मी नेहमी बरोबर उभं राहणार आहे. मराठे हॉस्पिटल माझ्या प्रभागामध्ये एक छोटंसं ओपीडी म्हणून मी चालू केलेलं आहे. त्याचा अजून कसं मोठ्या स्वरूपामध्ये काम होईल आणि माझ्या नागरिकांना त्याचा कसा फायदा होईल हेही मी करणार आहे. महिलांना व्यवसायाच्या माध्यमातून मी शिलाई मशीन वाटप केलं होतं कोविडच्या काळामध्ये, तेही अजून मी महिलांना व्यवसायासाठी कसं अजून प्रोत्साहन देईल किंवा त्यांना व्यवसायासाठी अजून कसे चालना देता येईल, त्यांना माझी कसं त्यांना मी सहकार्य करेल हे अजून करायचंय मला. मी माझ्या माता भगिनींबरोबर आहे. ही वैशाली मराठे नेहमी त्यांची मुलगी होती, त्यांची बहीण होती, त्यांच्या बरोबर होती आणि नेहमी त्यांच्या बरोबर राहणार आहे. आणि पुणे महानगरपालिकेमध्ये आता 16 तारखेला जो काही रिझल्ट लागेल त्या विजयाचं श्रेय हे माझ्या सगळ्या माता भगिनींना, माझ्या बांधवांना, माझ्या प्रभाग क्रमांकातील 11च्या सगळ्या जनतेला समर्पण असणार आहे. कारण की त्यांच्यामुळे मी घडलेली आहे आणि त्यांचा जो विश्वास माझ्यावरती आहे तो नेहमी मी असाच ठेवणार आहे. आमच्यामधलं ते नातं आहे ते मी जपण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि एवढंच बोलते, माझे माणसं माझ्या बरोबर आहेत, याच्यापेक्षा मला अजून काय हवंय. एकंदरीतच आपण बघितलं प्रभाग क्रमांक 11 मधील जे शिवसेनेचे उमेदवार आहे यांनी म्हटलंय लाडकी बहीण योजना आमच्यासाठी नक्कीच फायद्याची ठरणार आहे आणि आम्ही या प्रभागामध्ये जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न करणार आहोत असे त्यांच्याकडनं सांगण्यात आले आहे. पुण्याहून मी पूजा मालुसरे, न्यूज अनकट.